महत्त्वाच्या बातमीने मंडळी, बातमी अशी आहे की बीड हत्या प्रकरणात आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो का, तर वाल्मिक कराड हे आत्मसमर्पण करू शकतात। रात्री त्यांना पुण्यामध्ये ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे, मात्र ती खोटी ठरली। आज सीआयडी कडून कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे। फरार आरोपींची संपत्ती सील करण्याची कोर्टाने परवानगी कोर्ट परवानगी देऊ शकते तशी शक्यता आहे आणि काल सापडलेल्या मोबाईलमधील काही महत्त्वाची माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे। तर वाल्मिक कराड यांच्याबाबत माहिती मिळवण्यासाठी सीआयडीने फास आवळायला सुरुवात केली। काल दिवसभर 2 महिलांना सीआयडीने चौकशीसाठी बोलवलं होतं। काल दिवसभर त्यांना बसून ठेवण्यात आलं आणि या दोन्ही महिला वाल्मिक कराडांच्या निकटवर्ती असल्याची माहिती मिळते। आता या प्रकरणामध्ये सीआयडीने आपल्या तपासाचा वेग आणखीन वाढवलेला आहे। वाल्मिक कराड हा आज आत्मसमर्पण करू शकतो, तो सरेंडर होऊ शकतो अशी शक्यता आहे। काल त्याला पुण्यात ताब्यात घेण्यात आल्याची बातमी समोर आलेली होती, पण ती खोटी ठरली। वाल्मिक कराडच्या जवळ असणाऱ्या ज्या 2 निकटवर्तीय महिला आहेत त्यांची देखील काल दिवसभर कसून चौकशी करण्यात आल्याचं कळतंय। राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल परवा पण इथल्या जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे। ज्या पोलीस यंत्रणेला ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्कीच सांगितलं। काय काय विचारलं नेमकं? हे 5 चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाहीत। ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण, ह्या सगळ्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत। आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। सिद्धार्थ, क्षणोक्षणी नवीन अपडेट जे आहे ते या प्रकरणातलं समोर येताना दिसतंय। असं कळतंय की वाल्मिक कराड आज सरेंडर करू शकतो, म्हणजे आत्मसमर्पण करू शकतो, हे खरं आहे का? निश्चितपणे विशाल, वाल्मिक कराड हे आत्मसमर्पण करतील अशी काल त्यांच्याच गोटातून माहिती आली। वाल्मिक कराडच्या वर्तुळातूनच ही बातमी आली। याच्या मागचं लॉजिक सुद्धा असं आहे की वाल्मिक कराडच्या आता जवळपास सगळ्या नाड्या ज्या आहेत सीआयडीने आणि एसआयटीने आवळायला सुरुवात केलेली आहे। एक तर त्याचं बँक खातं बंद केलेलं आहे, दुसरं आज त्यांच्या प्रॉपर्टीला सील लागण्याची शक्यता आहे, कारण कोर्टातून आज आदेश तसे आल्यानंतर। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या अत्यंत निकटवर्गीय काही महिलांना काल 2 महिलांना दिवसभर चौकशीच्या निमित्तानं बसवून ठेवलं होतं। एक महिला जी आहे केजमध्ये बसवली होती, तर एक महिला या शहरातल्या पोलीस स्टेशनमध्ये आली होती। म्हणजे सगळ्या बाजूनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय। आणि दुसरी यामधली बाजू अशी आहे की वाल्मिक कराड यांचं जे काही लीगल सेल आहे किंवा लीगल पथक आहे त्यातील काही लोकांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे की अँटी सेफ्टी यामध्ये आपल्याला मिळू शकत नाही, कारण नुसता खंडणीचा गुन्हा आता दाखल असला तरी त्यातून एक ब्रुटल मर्डरची केस सुद्धा त्यात झालेली आहे त्या प्रकरणाशी संबंधित। त्यामुळे कुठलंही कोर्ट आपल्याला अँटी सेफ्टी देऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला आत्मसमर्पण करून पुढच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, हा सुद्धा दुसरा सल्ला त्या दिला आहे। त्यामुळे आधीच्या सांगितलेल्या घटना आणि नंतर लिगल सेलने दिलेला सल्ला, त्यामुळे वाल्मिक कराड यांच्याकडे आता आत्मसमर्पणाशिवाय दुसरा पर्याय राहत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कालपासून 2 महिलांची एंट्री यामध्ये या तपासामध्ये झालेली आहे। त्या दोन्ही महिला कोण आहेत? केसचे महिला ती सुद्धा वाल्मिक कराडांच्या अत्यंत जवळची आहे आणि काल ज्या आता त्यांचा बाईट आपण ऐकला त्या सुद्धा या ठिकाणी आल्या। त्या या दोघींना दिवसभर बसून ठेवलं होतं। नेमकं या दोघींना का बसवलं होतं याच्या मागचं लॉजिक असं आहे की सीआयडीने जे 2 मोबाईल सापडलेले किंवा यांचा वाल्मिक कराडांचा CDR काढलेला आहे, त्यामध्ये ज्यांचं बोलणं वाल्मिक कराड यांच्याशी बोलणं झालेलं 10 ते 15च्या आत, त्या लोकांना सीआयडी या ठिकाणी बोलतोय। आता या 2 महिलांना दिवसभर बसून ठेवलं, सीआयडीने चौकशीसाठी बोलवलं म्हणजे तो काय आरोपी ठरतो अशातली गोष्ट नाही, कारण ज्या लोकांकडून काही माहिती भेटू शकते अशा लोकांना सीआयडी या ठिकाणी जवळपास 150 लोकांची आतापर्यंत तपासणी झालेली आहे। मात्र या 2 महिलांवर सीआयडीची खास करून नजर आहे, कारण वाल्मिक कराड फरार झाल्यानंतर या दोघी महिलांनी त्यांच्याशी संपर्क केला असावा अशी माहिती येते किंवा यांच्या मोबाईलवर बाहेरून फोन आले असतील, तर त्यामुळे यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। नेमकं आता भागवत कराडांची ज्यांचा बाईट आपण ऐकला सोनवणे मॅडमचा, त्यांची ओळख आहे ते नागपूरच्या विधान आता हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा ते त्यांना भेटल्या होत्या। या आधी सुद्धा फोनवर त्यांचं बोलणं झालेलं आहे। नेमकं बोलणं काय झालं
झालेलं आहे, त्यांच्या बँक खात्यातून वाल्मिक कराडला काही ट्रान्झॅक्शन झालेत का किंवा कशा पद्धतीची त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली का, या सगळ्यांची तपासणी केली. त्या दोन्ही महिलांना आज पुन्हा CID या ठिकाणी बोलू शकते. मात्र येत्या 24 तासामध्ये वाल्मिक कराडांसमोर आत्मसमर्पणाशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आणि त्यामुळं आज दिवसा असेल किंवा रात्री हे 24 तासात ते कुठेही समर्पण करू शकतील. विशाल.